वेलकम बॅक टू माय चॅनल. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? मी अंकिता तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर हे बघा, भांड्याचं रिकामं कपाट, ही भांडी सगळी बाजूला ठेवलेली काढून आणि बरण्या वगैरे होत्या त्या सगळ्या ठेवल्यात मी बाजूला काढून. तर ह्याच्यावरून कळालंच असेल की दिवाळीची सुरुवात झालेली आहे, दिवाळीच्या कामांना सुरुवात झालेली आहे. तर म्हटलं स्वच्छतेपासून सुरुवात करूया, कारण दसरा झाला, दसऱ्याच्या वेळेला केली होती, त्याच्यानंतर केलीच नव्हती. मग म्हटलं चला आता करूया. आणि स्वच्छता केली आणि म्हणजे थोडंसं साफसफाई केली तरच सणावारासारखं वाटतं आहे, नाहीतर मग तसंच ठेवलं की ते आपल्याला पण चांगलं वाटत नाही. सो म्हटलं चला करूया. आणि भावार्थ असल्यामुळं मला पटपट किंवा ठरवलेल्या वेळेत माझी कामं होतातच असं नाही. आणि त्यात शनिवार रविवारच आमचा प्लॅन असतो. आधीमध्ये मला करण्यासाठी म्हणजे करायला मला जमतच नाही. म्हणून शनिवार आहे आज, सो शनिवारीच मी प्लॅन केला की म्हटलं चला आज म्हणजे आदल्या दिवशी मी ठरवलं होतं की चला उद्या हे घरी असतात, तर म्हटलं त्यांची पण मदत होईल थोडी. ॲटलिस्ट भावातला सांभाळलं तरी मला काय एवढं मोठं म्हणजे खूप मोठी मला मदत होती. म्हणून मी शनिवारी तो प्लॅन केला. पण नेहमीप्रमाणे आहोंनी मला धोका दिला, कारण त्यांना जायचं होतं त्या दिवशी कामावर. सो सगळा प्लॅन फूस झाला. मग आता काय करायचं समजत नव्हतं. मग शनिवारी सकाळी उठले, जसं म्हणजे रेग्युलर ॲज युज्युअल जसं काही काम होतं तसं सगळं जेवणाचं वगैरे आवरलं. आणि 12:30पर्यंत मी अशीच म्हणजे सगळं आवरलं होतं म्हटल्यावर भावासोबत अशीच खेळत बसले होते. मग म्हटलं चला आज काय पॉसिबल नाही आहे, कारण तो झोपला तरी इतका जास्त वेळ झोपत नाही की बाबा 2 तास 3 तास असं नाही झोपत. 15-20 मिनटं झोपला की त्याची झोप होऊन जाते. सो तेवढ्या वेळेत पण मला ते पॉसिबल नव्हतं करायचं. मग एवढ्यात काय झालं, माझ्याकडे ट्युशनला जी मुलगी येते ना, ती आली होती भावासोबत खेळायला. तिला सुट्टी होती. सो ती तिच्यासोबत खेळत होती, भावासोबत खेळत होती. मग म्हटलं चला संधीचं सोनं करूया. म्हणून मग मी पटपट सगळ्या बरण्या काढल्या, सगळं कपाट रिकामं केलं. आधी पुसून काढलं आणि बरण्या पण मी पुसून काढल्या. आता काय होतं, बरण्यांमधलं सगळं साहित्य बाहेर काढून त्या घासून परत सुकवून मग ते साहित्य सगळं ओतून ठेवण्यात इतका माझ्याकडं म्हणजे मला ते पॉसिबलच नाही आहे. कारण एवढं सगळं साहित्य खाली ठेवायचं, परत भावार्थ येणार, ते खेचणार आणि त्याला मग किती कंट्रोल करायचं, आवरायचं. म्हणून म्हटलं की ओल्या कपड्यांनाच सगळं पुसून घेऊया वरून. आणि नंतर मग जे बाकीचे डब्बे वगैरे होते ते सुद्धा काढून घासून ठेवणं काय पॉसिबल नव्हतं. मग ते पण मी ओल्या कपड्याने सगळे पुसून घेतले. आणि काय केलं मी, ज्या वेळेला जेवढं होईल ना तेवढं सगळं वरती मी म्हणजे कपाटावर आधी सगळं न्यूजपेपर सगळीकडे अंथरून घेतला. आणि त्या वेळेला जशा बरण्या साफ होतील तशा मी वरती ठेवून दिला, कारण खाली मला एकही पसारा ठेवायचा नव्हता, कारण भावार्थ आला की मग ते सगळं खेचणार. सो त्यासाठी मी म्हणजे आपल्याला जास्त पसारा झाला तर तो आवरायचा पण आपल्यालाच वैताग घेतो. सो म्हटलं जसं होईल तसं वरती ठेवून टाकूया. मग ते केलं आणि नंतर निवांत म्हटलं भांडी घासूया. तर बरण्या ठेवल्या आणि तोपर्यंत ती जी मुलगी आली होती ती गेली. आणि मग भावातला आली होती झोप. मग त्याला खायला घातलं आणि त्याला झोपवलं. तो छान झोपला. झोपल्यानंतर मग मी जेवले आणि जेवल्यानंतर मग भांडी घासायला घेतली निवांत. आणि किचन ट्रॉलीज नाही आहेत माझ्या, म्हणजे नॉन मॉड्युलर किचन असल्यामुळं सगळी भांडी अशी बाहेरच आहेत, वरच आहेत. सो खूप धूळ येते आणि सारखं असं मला वरचेवर ते साफ करावंच लागत राहतं, कारण खूप म्हणजे खूप धूळ येते. आणि सगळी भांडी किंवा जो पेपर असतो तो सारखा असा घाण होत राहतो. सो ते सारखं मला वरचेवर करावंच लागतं. मग म्हटलं चला आता भांडी घासून घेऊयात. आणि मग म्हणजे थोडा जरी आवाज झाला ना तरीसुद्धा भावार्थ उठतो. सो ती काळजी घेत मी शिस्तात भांडी घासत होते, म्हणजे कमीत कमी आवाज करून घासत होते, कारण उठला की परत माझं ते काम अर्धवट राहणार. तर बघा मैत्रिणींनो, तुमच्या पण घरी अशीच गडबड चालू असेल. म्हणजे काही जणींची स्वच्छता होऊन ते फराळाला पण त्यांच्या घरी सुरुवात झाली असेल आणि काहींच्या घरी आत्ता सुरुवात झाली असेल स्वच्छता करण्यापासून. तर माझ्याही घरात असंच चालू आहे. ॲक्च्युली दरवेळेला आम्ही गावी जातो, म्हणजे दिवाळीला गावी जातो, पण यावेळेला आता गणपतीला आम्ही जस्ट जाऊन आलो आहे. सो म्हटलं नको. आणि त्यावेळेला मी 15-20 दिवस राहून आले होते, म्हणून म्हटलं आता दिवाळी इकडेच करूया. आणि दिवाळी इकडे केली काय आणि गावी केली काय, स्वच्छता साफसफाई ही करावीच लागते दिवाळी म्हटल्यावर. सो म्हटलं चला करूया. ॲक्च्युली प्लॅनिंग काय केलेलं मी, शनिवारी साफसफाई झाली की
शनिवारी रात्री एखाद दुसरा आयटम करायचा आणि म्हणजे फराळाचा, आणि रविवारी दिवसभरात एक आयटम होऊन जातो. अशा प्रकारे मी म्हणजे असं थोडंसं काम आवरायच्या ह्यानं, कारण परत मग हा शनिवार रविवार गेला ना, परत मग मंडे टू फ्रायडे मला काहीही काम जमत नाही, कारण मी काहीही करू शकणार नाही भावार्थमुळे. सो म्हटलं चला ह्या शनिवार रविवारी एक दोन आयटम झाले तर पुढच्या शनिवार रविवारी एक दोन आयटम होतील आणि थोडा का होईना पण फराळ वगैरे बनवता येईल आपल्याला. तर अशा प्लॅनिंगने, अशा हिशोबाने मी सगळं प्लॅन केलं होतं, पण ते फुस झालं. म्हणजे म्हणतो आहे ना आपण जे प्लॅन करतो किंवा आपल्या मनासारखं काय होत नाही म्हणजे आपण जे ठरवतो ते होत नाही, जे देवाच्या मनात असतं तेच होतं. म्हणजे जे ठरवून ठेवलेलं आहे ऑलरेडी देवानं तेच होतं. सो म्हटलं चला जास्त स्ट्रेस घ्यायचा नाही, जसं येईल तसं करायचं. आणि ना मध्ये मला असं म्हणजे मी भांडी घासत होते, पण मला असं भास होत होतं की भावार्थ उठला आहे. मी सारखी अशी मध्ये बघत होते जाऊन, तो उठला आहे का. आणि किचनचा दरवाजा लावून मी भांडी घासत होते. तर तुमच्याही घरात बाळ असेल काही जणींच्या, तर तुम्हाला हा अनुभव असेलच. सो चला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही तुमची दिवाळीची तयारी कुठंपर्यंत आलेली आहे. अजून ॲक्च्युली बाजार पण करायचा आहे आणि त्या संध्याकाळीच आम्हाला बाजारलासुद्धा जायचं होतं, पण हेच लेट आले, 4 वाजले त्यांना. आणि ते सांगून गेले होते मला की 2ला मी येईन आणि त्याच्यानंतर मग उरलेलं तू काम करू शकतेस असं म्हणून. पण मला माहिती होतं की हे 2 म्हणजे हे 4च असतात. सो ते एक्झॅक्ट 4ला आले आणि त्याच्यानंतर मग मी भांडी म्हणजे धुवून झाली होती आणि मी थोडंसं झोपायला गेले तोपर्यंत भावार्थ उठला आणि ते 4 वाजता आले. 4ला आल्यानंतर मग त्यांना जेवायला वगैरे दिलं आणि मग भांडी मी सगळी कपाटावर लावून घेतली. तर भांडी लावून घेतल्यावर माझं कपाट असं काहीसं दिसत होतं, ते तुम्ही पुढे बघाच. हॅलो. तर बघा भांडी सुकली आणि त्याच्यानंतर मग मी ही अशी सगळी लावून घेतली. तर दाखवते तुम्हाला कसं दिसतंय कपाट. हे बघा मस्त दिसतं, एकदम छान चकचकीत. म्हणायला लागले ना. मगाशी मी मिशोवरून एक म्हणजे पार्सल एक मागवलं होतं, तर ते मगाशी मला मिळालं. तर म्हणजे मी जेव्हा हे क्लिनिंग करत होते त्याच वेळेला ते आलं होतं. मग म्हटलं नंतर सगळं झालं की मग ते आपण बघूया, खोलूया काय बघूया त्याच्यात. तर मी किचनसाठीच एक वस्तू मागवलेली आहे, तर ती रिसीव झालेली आहे, ती तुमच्यासोबत शेअर करते. चला काय आहे बघूया, दाखवते तुम्हाला. तर खूप दिवस झाले किचनसाठी मला ही वस्तू मागवायची होती आणि मागवू की नको ह्या विचारातच खूप दिवस मी घालवले. तर म्हटलं बघूया तरी मागवून व्यवस्थित आपल्या किचनमध्ये, म्हणजे माझा ओटा छोटा आहे तर तिथे सेट होते की नाही, म्हणजे बसेल की नाही या विचाराने मी मागवत नव्हते. तर म्हटलं रिटर्नचा तर ऑप्शन आहे आपल्याकडं, तर बघूया मागून. व्यवस्थित बसला, तिथे फिट झाला तर ठीक आहे, नाही तर मग रिटर्न करायचा. अशा विचाराने मग मी तो मागवला. शेवटी खूप दिवस झाले, मला वाटतं 3-4 महिने झाले असतील मी तो कार्टमध्ये ॲड करून ठेवला होता आणि पण मागवायचं धाडसच होत नव्हतं, कारण अडचण होईल ओट्यावर असं मला वाटत होतं सारखं, म्हणून मी मागवलं नव्हतं. पण म्हटलं बघूया मागवूया तरी. वस्तू बऱ्यापैकी आता त्या बाजूला मी ठेवते खालीच, तर म्हटलं त्या वस्तू तरी वरती बसतील आणि छान दिसेल म्हणून मी मागवलं. तर हे असं छोटंसं 2 कप्प्यांचं रॅक आहे आणि अतिशय छान क्वालिटी आहे, मस्त एकदम, आणि मस्त दिसतं ते ॲक्च्युली. आधी मला वाटलं की एक साईडला ते थोडंसं असं कलंट आहे, म्हणजे थोडासा त्याचा इम्बॅलन्स होतो आहे असं वाटलं. पण मग ते ऑरेंज कलरचे जे नॉब आहेत ना खालचे, त्यातलं एक मी थोडंसं खाली खेचलं आणि मग ते व्यवस्थित बसत होतं. तर कसा वाटला प्रोडक्ट तुम्हाला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि आता इथंच थांबते आणि पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि टेक केअर. आता वस्तू तर घेतले, तर म्हटलं बघूया तरी आपल्या ओट्यावर कशी दिसते. तर मी पटकन लगेच गेली आणि सगळ्या वस्तू त्याच्यावर ठेवून, कपाट त्याच्या जागी ठेवून बघितलं, तर हे असं दिसतं.